इचलकरंजी शहरातील लालनगर वेताळपेठ परिसरात 3 ते 4 युवकांनी दारू आणि नशेच्या अंमलाखाली दहशत माजवली। दुचाकी, रिक्षा आणि यंत्रमाग कारखान्यात तोडफोड करत नागरिकांना दमदाटी आणि जीव घेण्याच्या धमक्या देण्यात आल्या। विशेष म्हणजे ही घटना गावभाग पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर घडल्याने पोलिसांच्या वचकावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। मंगळवारी सायंकाळी 7च्या सुमारास अभिषेक बनसोडे, रोहित कांबळे आणि त्यांचे 2 साथीदार नशा करून लालनगर वेताळपेठ भागात आले। चौघांमध्ये वाद होऊन त्याचं रूपांतर हाणामारीत झालं। यानंतर गल्ली क्रमांक 3 मध्ये उभ्या असलेल्या 3 ते 4 दुचाकी खाली पाडून त्यांची तोडफोड करण्यात आली। लगेचच या टोळक्यानं लालनगर परिसरात येत एक रिक्षा आणि सायकलची मोडतोड केली। इतकंच नव्हे तर तिथल्या चिकन दुकानदारालाही दमदाटी करून जीव घेण्याची धमकी दिली। यानंतर आरोपी आर्गे भवनजवळील एका यंत्रमाग कारखान्यात शिरले। तिथल्या लाकडी काठ्या आणि सळी घेऊन पुन्हा दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाले होते। घटनेनंतर संतप्त नागरिकांनी गावभाग पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केलाय। गणपती मिरवणुकीत चाकू हल्ला होतो। पोलीस ठाण्याच्या जवळच दारू गांजाचा खुलेआम व्यापार होतो। टोळक्यांनी पोलीस ठाण्याच्या शेजारीच दहशत माजवली, मग गावभाग पोलिसांचा वचक आहे तरी कुठे, असा सवाल नागरिकांकडून जोरदारपणे केला जातोय। दरम्यान आरोपी अभिषेक बनसोडे आणि रोहित कांबळे यांच्यावर पूर्वीपासूनच अनेक गुन्हे दाखल असून ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। शहरातील अंमली पदार्थ आणि दारू विक्रीवर पोलीस का कारवाई करत नाहीत, असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित झालाय। या घटनेमुळे इचलकरंजीत खळबळ माजली असून पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या या टोळीचा शोध सुरू केलाय। रिक्षा फोडलाय, रिक्षाची काच फोडलाय आणि सायकलची सगळं पाक असं चेपूल आहे। कोण फोडली आहे? नाव आता ते काय कांबळे म्हणा बघा, रोहित कांबळे म्हणा आणि बनसोडे। का फोडला काय माहित नाही। आम्ही पण घरात चहा पीत बसलो होतो। मी आजारी माणूस आहे, मला काय जर दंगा झाला तर माझ्या पाठीला हे होतं, दुखणं होतंय, म्हणून मी पण बाहेर काय आलो नाही। माझी बायको आली, बघितली आणि मला काय बायको पण बाहेर आला दिली नाही। मग माझं दुखणं पण उठलं, मी घरातच बसलो। नुकसान केलं तुम्ही? नुकसान केल्याबद्दल